शाळेत जायचं म्हणजे दडपण, शाळेत जायचं म्हणजे पालकांना विद्यार्थ्यांना खेचून जावं लागत होतं। आताचा काळ हा आपल्या सगळ्यांच्याच परिवर्तनातला दिसणारा काळ। शाळा म्हणजे आनंद, गंमत जम्मत, गाणी, गीतं, खेळ, शिक्षण, शिक्षक आणि म्हणून शाळा प्रवेशोत्सव हा आपण राज्यभर करतो आहोत। आणि त्याचाच एक भाग म्हणून वांद्र्यातल्या शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या उद्याच्या भारताला, नवभारताला स्वागत करणारा या विद्यार्थ्यांचं स्वागत हे आपलं प्रथम कर्तव्य मानून आम्ही त्या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सवात आलेलो आहोत। काल पुण्यामध्ये एक घटना त्याच्यामध्ये मुलासाठी पैसे दिलेले होते पण पूल बांधला गेला नाही आणि त्याच्यामध्ये अनेक पर्यटक वाहून गेले। पर्यटनाच्या निमित्तानं पावसाळ्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत, तर त्याच्या स्वरूपात हे पुस्तक घ्यायला हवे। आणि अतिशय गंभीर, अतिशय वेदनादायी, दुःखद आणि खरं तरी टाळता येऊ शकली असती अशी दुर्घटना आहे, अपघात आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाने आणि सरकारने मदत कार्य, NDRF, सगळ्या सेवा सुविधा, वैद्यकीय सेवा, दुखापत झालेल्यांच्या सुद्धा रुग्णांची सेवा या सगळ्या व्यवस्था उभ्या केल्याच आहेत। पण हे झालंच नसतं तर म्हणून अगोदर काही करणं आवश्यक होतं का आणि का नाही केलं याबद्दलचा उहापोह आणि चौकशी ही अभिप्रेत आहे। गिरगावमध्ये आज मोठी एक बेस्टची बस मेट्रोच्या कामाच्या जवळ खड्ड्यात अडकली आहे। परत एकदा विरोधकांचा आरोप असा आहे की मेट्रोच्या कामामुळे अशा समस्या होतात। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं असेल, मुंबईमध्ये पाणी आज श्रीगड साचताना दिसतं। मी स्वतः मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या। विरोधक जे बोलत आहेत ते एकाही ठिकाणी ना जागेवर, ना बैठकीला, ना पत्ररूपाने, ना बैठकीची मागणी करून काहीही याबद्दली मागणी केलेली नाही। पण राजकारण जाऊ द्या, जर अशी घटना घडली आहे तर त्याला जबाबदार जो असेल त्याची अकाउंटेबिलिटी, जबाबदारी फिक्स केली जाईल। उपनगराचा पालकमंत्री म्हणून मी या बैठका घेतल्या त्यावेळेला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आम्ही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामांची पूर्ण तयारी केली हे मला स्वतःला सांगितलं आहे। त्यानंतर सुद्धा ही घटना घडली असेल तर याची चौकशी होईल, दोषीवर कारवाई होईल। अशा परत घटना पुरत होऊ नये यासाठी दक्षता ते घेतील, पाठपुरावा आम्ही करू। मला याची माहीतच नाही। दुसरं की जे चौथरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौथरा खचला कोकणामध्ये लूट होते तो परत एकदा दुरुस्त करण्यात आला, तो परत एकदा कामावर उपस्थित होत आहे। मला वाटतं चौथरा खचला यापेक्षा तिथे जो पडलेला, ज्याला आपण तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून आपण काम केलेलं आहे। काम मजबूत असेल। आता पडलेला जो खड्डा आहे तोही भरून त्याचाही योग्य निपटारा केला जाईल असं मला वाटतं। सर, काल ज्यावेळेस राज ठाकरे आणि CMची भेट झाली होती, ती भेटीवरून राऊतांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना भेटायला CMने एवढं का जावं? मुळामध्ये राऊतांचं ज्ञान कच्चं आहे। भेट झाली की नाही मला माहीत नाही, झालीच असेल तर दोघे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी भेटले याच्या बातम्या आहेत आणि गेलेच असेल तर मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकतं, संजय राऊतसुद्धा उद्या भेटू शकतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर ज्यांच्या बुद्धीत प्रश्न पडतात त्यांचा बुद्धिभेद झाला आहे का हाच माझा प्रश्न आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।